हॅलो गाईस, तर कशात तुम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा आपला सेकंड पार्ट चालू झाला आहे आता. तर आता वाजलेले आहेत 9. गोल वगैरे करून सर्व आता नाश्ता करायला चाललो आहे. गाडी बुक केली आम्ही. तर आज आम्ही भरपूर फिरणार आहोत. तुम्हाला दाखवूच कसे फिरतोय, काय फिरतोय, कुठं कुठं जातोय. चला आता नाश्ता करू. आम्ही पुजायला जातो तिला. आता आईज आपली फॉर्च्युनर निघाली आता. और इसका कलर और मेरा कलर सेम है. आणि हिचा कलर आणि माझा कलर जरासा मॅचिंग झालाय. 19-20 का फरक आहे गाईज. मॅनेजर कडक हो. पाऊस घेऊ येते. आमका आता नाश्ता करूक जाऊचा असा. मॅनेजर खय नेतला आमका जाणार आपण भूक लागले काहीतरी खायला. होय होय, छत्री आहे काढून ठेवली. जुना तुला काय आज आपण चॅलेंज करणार आहोत. नाही आता गाडीवर मालवणला आलोय ना, मालवणीच बोलायची. कोकणी छत्र्या घेऊ. गाईज, आमचे मॅनेजरनी छत्र्याने आणल्या. आता काय करू आम्ही? मॅनेजर चला रे, पल 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 पल. A few moments later. तर गाईज, आता आम्ही निघलो. हायसर आम्ही निघलो आता थोड्या वेळाला आम्ही कुठं गणपती पुलेला पाहू. हायसूनशी आम्ही नाश्ता केला. कांदा पोहे खाल्ले, कांदा पवा बिवा सगळं खाल्ला. आणि आता आम्ही निघलो सगळं. मॅनेजर हाय बोल. हॅलो. हां, तर गाईज, तुम्हाला कुठं ट्रिप प्लॅन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. जीत नंबर बोल. जीत नंबर बोल. 844777 नंबर बोल पटकन. मी ह्याचे टाकतो खाली. ओके, ह्याच्यात टाकतो, खाली टाकतो ह्याच्यात. इलाव मॅनेजर. हा, इलव भावानं तुम्ही काय बोलतला? आपण नॉर्मलच वापरू, आपल्याकडून नाही होणार. चॅलेंज आहे ब्रो, चॅलेंज आहे. चॅलेंज बोलून देऊ का? चॅलेंज करायचं आहे आपल्याला. चॅलेंज हा शब्द वापरून देऊ अख्ख्या चॅलेंजवर. चॅलेंजला काय बोलतात? काय बोलतात काहीतरी बोलतात, पण आपण करणार. अक्का आता खैसर नेत्याला सांग का? अरे बाबा, नीट काका थोड्या वेळाने विचारत पडतील, हा रत्नागिरी कुठली बोलते. व्ह्यू चेक करो, व्ह्यू चेक करा. थोडासा वर घे ना. या आलो. कुठे गेलो माकाला? आईच पोचलो आम्ही. तर काहीच आपण आता पोहोचलेलो आहोत पहिल्या डेस्टिनेशनवर. डेस्टिनेशन बघा काही. आता आलोय श्री कालका मंदिर.
काही तर पोचलोय आम्ही इथे. जीत, या प्लेसचं नाव काय आहे? प्लेसचं नाव काय आहे? रामेश्वर मंदिर. मंदिर काय दिसतंय? मंदिर चेक करा गाईज. आम्ही एका प्राचीन मंदिरात आलेलो आहोत रत्नागिरीला. तर इथे जास्त आपण गोंगट नाही करू शकत, आपण माहिती देऊ. गाईज व्ह्यू बघू शकता तुम्ही, व्ह्यू. काहीच पहिलं दर्शन घेऊनच तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काय जेव्हा इथं बोटिंगचं काम चालू आहे आपल्या फर्स्ट लोकेशनवरतीच. काय सुंदर लोकेशन आहे इथे. तर आता आपण जाऊया नेक्स्ट लोकेशनला. तर तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट नेक्स्ट लोकेशनला. आपण इथं मस्जिदमध्ये आलेलो आहोत. नको रे. तर काहीच आता आपण नेक्स्ट लोकेशनला आलो आहे. आपला मॅनेजर, काय आहे लोकेशनचं नाव काय? अण्णा काय नाव आहे लोकेशनचं? हजरत शेख हसन पीर. तर काहीच बघू शकता, लाटा खवळलेल्या आहेत. लाटा खवळल्यात. वरती चल इकडे. कोकणात यायचं तर कशासाठी यायचं? संकेत. गाईज, जर तुम्ही रत्नागिरीत राहत असाल तर ह्या प्लेसला नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या. कारण की इथं आल्यावर म्हणजे असं वेगळंच वाटते. जीत, तुला कसं वाटतं इथं आल्यावर? भारी वाटते. या फुलपाखरू पाठी. याला इथं बसल्या खालती बस. बस बस खाली बस. बस. वरती जीत, कसं वाटतं तुला? भारी वाटते बाबा. कशी आहे? असा दोन कोल्या बोलते माझे लॉग नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल. तर आहे आता आलो आपण आपल्या फोर्थ प्लेसमध्ये. पर्यटक व भाविक यांचे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जयगड सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आता आपण आपल्या फोर्थ प्लेसवर आलेलो आहे. पर्यटक व भाविक आपली गँग बघू शकता. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जयगड सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोणी पोलीस समुद्रात जाऊ नये. तर काही आपली फोर्थ प्लेस आहे ना आपली. थर्ड प्लेस. थर्ड प्लेस आहे आपली. गणपतीपुळेला पोचलोय आपण. बघू शकता गणपतीपुळे. काय एवढं पाणी खवललंय बाई, पवायला जाईल कोण? तू जायला सांगते कोण? ते बोलतात ना, जाऊ काही जाणारे जातात पण आवजी सारखे असतात ते आहे नाही पाहिजे. आता बोलते मी जाईल कोण? बोलते माझ्यासारखी पाठाचं तरी वाचायचं याला पण कुठं आहे? कुठं आहे? तर गाईच चला आता इथे दर्शन घेतो. मला वाटत नाही इथे कॅमेरा नेऊन देतील. तर बघू, आपण ट्राय करू.
तर काही आता इथे मोफत स्टँड आहे, चप्पल ठेवते इथं, स्टँड चप्पल ठेवूया. आजी किती रुपये? 20 रुपये. जिट शेट, बोला ना शेठ. जिट शेटची कृपा काहीच नाही त्यामुळं काय जोशी अण्णांची कृपा आहे, यांच्यामुळे अख्खा आपल्याला अण्णांचा विषयला हार्ड आहे. काही होतं चाललोय दर्शनाला. खायला आता जिच्छा ब्रो सुशील बाबा भाऊ, काय तुम्हाला काय रिव्ह्यू द्यायचं तुम्हाला? एक नंबर प्रसन्न मन होतं एकदम. या तुम्ही परत एकदा या. तर काहीच गणपतीपुळे एक अशी प्लेस आहे की तिथं आलो ना की एकदम मन हरपून जातं. आपण असे एवढे आध्यात्मिक होऊन जातो की आपण पूर्ण भक्तिमय वातावरणात लीन होऊन जातो. तर तुम्ही नक्कीच गणपतीपुळेला एकदा व्हिजिट द्या. जर आत्तापर्यंत कधी आला नसेल तर एकदा येऊन बघा. आणि जर तुम्हाला गणपतीपुळे काय आहे हे बघायचं असेल तर आपला एक पिक्चर आहे, चला नागडे. नाही रे, अरे नवरा माझा नवसाचा, तो पिक्चर बघा. एक पण आलाय, 2 पण आलाय, दोन्ही बघा. त्या गाण्यावरून समजतं लोकांना पिक्चरचं नाव काय आहे ते. तर नक्की या तुम्ही इथं. आणि भाई कसा वाटला तुला मंदिर? एक नंबर, एकदम मन एकदम शांत झालं भाई. एकदम काय बोलतात ते, तृप्त झालं एकदम. जाम भारी आहे मंदिर. नक्कीच व्हिजिट करा एकदा तरी आयुष्यामध्ये, नक्कीच या. पहिले या माणसाचा पहिले तोंड दाखव पहिले. मॅनेजर इकडे बघ. हे मॅनेजरनी एवढी तास लावले तिथे 2 आम्ही तास तिथे उभे होतो. अरे बोललो तिथे चावी दे, ते टोकन दे. अरे टोकन बोलतो पडला. रिस्पॉन्सिबिलिटी नसेल ना घ्यायची, जमत नसेल तर कशाला घ्यायची हो. मॅनेजरचे पैसे कसले फुकट गेले आमचे पैसे. अरे एवढ्याला आमचे 2 डेस्टिनेशन कंप्लीट झाले असते. हे मॅनेजर बघ आता थोपट दाखव. बघ ना आता ऐक, आता काय बोलणार. एक एवढंच काढणं सांभाळता येत आणि काका करते मगापासून. नको आता बाद झाला, नाही तर परत पुढची ट्रिप मॅनेज नाही करायचं. आता नाही, आता मरस्त येणार नाही. काय गेला काय? विश्वास आहे रे आमचा तुझ्यावर. तूच तो खरा अरे करणार. तूच आमचा बोलो ना. तूच आमचा किंग आहेस. अरे किंग आहेस तू. चला आता भेट तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला. चल. तर काही आता 4th प्लेसला आलो आपण. आपलं ॲक्वेरिझमला आणलं आहे. तर बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तुला काय वाटतं कसे हे आहे? फक्त आवडलं. काय काय आवडलं. गेम खेळला असतास ना, ते एवढ्याला सुखाने जगला असतास. तो गेम खेळला असतास ते. तो पण डुप्लिकेट आहे मला वाटतं. तेव्हा जर गेम खेळला असतो ना, तेव्हा स्वर्गात असतो. स्वर्गात समजला. पूर्ण म्युझियमची मी तुम्हाला सविस्तर एक व्हिडिओ बनवून टाकतो आपल्या ब्लॉगमध्ये.
तर काय आता झालं आमचा ॲक्वेरियम बघून. लई कंटाळा आला. आम्हाला तर काही आवडलं नाही. तर आता बघू काका कुठं नेतात आणि ते. 20 रुपये उगत दिला आम्हाला, पाणी प्यायचं होतं म्हणून. चला आता भेटतो नेक्स्ट प्लेसला. जन्मस्थान त्यांचं घर बघण्यासाठी आलो आहे आपण आज इथे. तर बघू शकता तुम्ही. आलो आम्ही इथं. जीत कुठल्या देवीचं मंदिर आहे? हा भगवती हे बघा, श्री देवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. काय सुंदर वास्तू आहे, बघू शकता तुम्ही. नजारा बघू शकता. कधी आलात जर तुम्ही रत्नागिरीला तर भगवती देवीच्या दर्शनाला नक्की या. तर गाईज आलो आता आम्ही रत्नदुर्ग शिवसृष्टी. तर इथे आत्ताच आम्ही इथून आलो. आता आत कॅमेरा कसं काय ते बघू आता आपण. जर चालू करताना येईल तर करू, नाही तर मग ही पण प्लेस आपण मिस करू. तर काहीच आता आम्ही आलेलो आहोत रत्नागिरीला, भाटे बीचला. तर आपली गँग बघू शकता, चेक करा कोण राहिलेत नाही ना. काहीच चला आता बीचवर आले, जरा खाऊ पिऊ काहीतरी. जाम फिरलो. आपली पोरं लगेच दिसताय म्हणतात काहीच. आमची हे बघा आहे तर काही क्षितिजने आपल्यासोबतचा जो हे होता, बॉन्ड होता, कोलॅब केलेला, तो कोलॅब त्यांनी काढून टाकलाय. तो बोलते मला चालू करणार आहे. तो बोलते लवकर येईल. माझा कंटेंट घेऊन तुम्ही फेमस होता, मी तुमच्या ब्लॉगमध्ये येणार नाही बोलते. अशाने आपण आपल्यासोबतच ठेवतो गायब. काय जी बरोबर आहे की नाही? 100% माझी काळजी काय काही मला समजत नाही की कशी काय. तर काही रत्नागिरी भाटे बीचला आलो आहे आपण. तर बीचची वाळू तुम्ही बघू शकता, काळी आहे. आणि बाकीच्या सर्व बीचची वाळू, ह्या साईडचे जे बीच आहेत त्या बीचची वाळू काळी आहे, आणि ह्या साईडचे जे बीच आहेत त्या बीचची वाळू पांढरी आहे. तर हे एक वैशिष्ट्य आहे. आता आपली दहीपुरी आले, दहीपुरी खातो. रगडापुरी पण आले. रगडापुरी आहे ती. आता दहीपुरी खातो आणि मग भेटतो तुम्हाला.